महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत ईडीने मोठी कारवाई केली आहे। ईडीने 9 जुलै 2025 रोजी या प्रकरणी तिसरी चार्जशीट कोर्टात दाखल केली। त्यात नव्याने 3 जणांना आरोपी बनवण्यात आले, ज्यात शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यासह बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी आणि राजेंद्र इंगवले यांच्या नावाचा समावेश आहे। या तिन्ही आरोपींवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावण्यात आलाय। या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष कोर्टातील न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी 18 जुलैला तिन्ही आरोपींना समन्स बजावले। येत्या 21 ऑगस्टला या तिघांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। मुंबईतील MRA मार्ग पोलीस ठाण्यात सुरेंद्र अरोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ईडीने 2019 पासून याचा तपास सुरू केला होता। 2015 साली याबाबत सार्वजनिक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली। यापूर्वी ईडीने या प्रकरणी एक मुख्य आरोपपत्र आणि 2 पुरवणी चार्जशीट दाखल केली आहे, ज्यात एकूण 14 लोकांना आरोपी बनवण्यात आले।